Very good afternoon to all. In this lecture we will discuss errors in measurements. तर पहा एरर म्हणजे काय. हा असेल रॉड. या रॉडची ॲक्च्युअल लेंथ असेल 1 मीटर. एनी ती मेजर केली, भेटली 1.1 मीटर. तर एरर किती असेल. एरर पहा 1.1 मायनस 1 इज इक्वल टू 0.1 मीटर एवढा एरर असेल. त्यानंतर स्टुडंट बी आला, त्याने मेजर केली 1.15 मीटर. मग इथे एरर किती असेल. दॅट इज 1.15 मायनस 1 इज इक्वल टू 0.15 मीटर. तर याला आपण काय म्हणत असतो, एरर. तर एररची डेफिनेशन काय असेल पहा. काय करत आहोत आपण, एरर फाइंड करत असताना आपण काय करत आहोत, दोन व्हॅल्यूज, ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या दोन व्हॅल्यूचा डिफरन्स घेत आहोत. हा रॉड आहे, रॉडची ॲक्च्युअल लेंथ 1 मीटर आहे हे आपल्याला माहित आहे. पण स्टुडंट ए ने ती मेजर केली 1.1 मीटर, स्टुडंट बी ने मेजर केली 1.15 मीटर. मग एरर किती असेल, तर 1.1 फॉर स्टुडंट ए. स्टुडंट ए ने किती एरर केला, 1.1 मायनस 1 दॅट इज 0.1 मीटर. स्टुडंट बी ने किती एरर केला, 1.15 मायनस 1 दॅट इज 0.15 मीटर. तर याला आपण एरर म्हणत असतो. तर इथे थोडंसं ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा. व्हॉट इज फॉर स्टुडंट ए. तर पहा एरर 1.1 मायनस 1. व्हॉट इज 1.1, measured value. 1.1 is measured value. What is 1? 1 is actual value. आलं लक्षात. दॅट इज एरर. आपण कसा डिफाइन करणार, एरर इज डिफरन्स. एरर इज डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ॲक्च्युअल व्हॅल्यू. या रॉडची ॲक्च्युअल व्हॅल्यू काहीतरी असेल, मेजर केल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू आपल्याला भेटेल, त्या दोन व्हॅल्यूचा डिफरन्स म्हणजे एरर. तर लक्षात ठेवा, एरर इज नॉट मिस्टेक. एरर इज नॉट मिस्टेक. त्याने जाणून बुजून मिस्टेक केलेली नाहीये. तर ते तसं एरर असतात, प्रत्येक सिस्टीममध्ये काही ना काही एरर असतात. त्याला आपण इथे एरर असं डिफाइन करत आहोत. तर एरर म्हणजे काय, एरर इज अ डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ॲक्च्युअल व्हॅल्यू. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर हे येतात कशामुळे, फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. इथे फिजिकल क्वांटिटी आपण मेजर केली आहे, दॅट इज लेंथ ऑफ दिस रॉड. मेजर करण्यामध्ये फॉल्ट झाला, मेजर करत असताना मिस्टेक झाली, मेजर करत असताना फॉल्ट झाल्यामुळे जो एरर आला, किंवा मेजर करत असताना जो एरर येतो त्याला आपण म्हणतो दिस डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ॲक्च्युअल व्हॅल्यू. तर हे जे एरर्स आहेत ते आहेत दोन प्रकारचे. पहिला प्रकार आहे सिस्टेमॅटिक. सिस्टेमॅटिक एरर. नंबर 2 आहे रॅन्डम एरर. रॅन्डम एरर. तर पहिला एरर पाहूया आपण, सिस्टेमॅटिक एरर. सिस्टेमॅटिक एरर. तर सिस्टेमॅटिक एरर कशामुळे येतो ते अगोदर आपण पाहूया. तर पहा, सिस्टेमॅटिक एरर दॅट इज सोर्स ऑफ सिस्टेमॅटिक एरर. सोर्स ऑफ सिस्टेमॅटिक एरर काय असतो पहा. नंबर 1, ड्यू टू इम्परफेक्ट कॅलिब्रेशन. इम्परफेक्ट कॅलिब्रेशन. आता कॅलिब्रेशन काय असतं पहा. कॅलिब्रेशन म्हणजे कंपॅरिझन. कॅलिब्रेशन म्हणजे कंपॅरिझन विथ स्टँडर्ड. कुठलंही जे इक्विपमेंट असतं, इन्स्ट्रुमेंट असतं,
त्याचं कंपॅरिझन स्टँडर्ड सोबत केलेलं असतं, त्याला आपण म्हणतो कॅलिब्रेशन. जर कुठलं मशीन खराब झालं तर ते व्यवस्थित रिपेअर करून परत त्याची व्हॅल्यू जे नवीन असताना येत होती तीच येत आहे का नाही हे पडताळून पाहणं म्हणजे कॅलिब्रेशन. तर पहा, म्हणजे सिस्टमॅटिक एरर, आता हे एररचं नाव आहे. सिस्टमॅटिक एरर कशामुळे येतो तर इम्परफेक्ट कॅलिब्रेशन, म्हणजे जे कॅलिब्रेशन आहे किंवा मशीन बनवत असताना व्यवस्थित त्याच्या रीडिंग्स न घेता डायरेक्ट सांगून टाकलं हे चांगलं आहे, आणि त्यानंतर जेव्हा ते फील्डवर यूज करण्याची वेळ आली त्यावेळेस ते वेगळ्याच रीडिंग द्यायला लागलं. म्हणजे ज्याच्यासाठी आपण आणलं होतं ते काम होत नसेल तर त्याला आपण म्हणतो इम्परफेक्ट कॅलिब्रेशन. तर पहा, ज्याही वस्तू आपण खरेदी करतो त्या कधीही खराब निघत नाहीयेत. मोस्टली लाखोमध्ये एखादी वस्तू असती ती डिफेक्टिव्ह असते, ती व्यवस्थित काम करत नाही, म्हणजे त्याचं कॅलिब्रेशन व्यवस्थित झालेलं नसतं. तर इम्परफेक्ट कॅलिब्रेशन असल्यामुळे सिस्टमॅटिक एरर येत असतो. त्यानंतर नंबर 2, इम्परफेक्ट मेथड्स. ज्या मेथडचा आपण यूज करत आहोत कुठलंही काम करत असताना, कुठल्याही रीडिंग्स घेत असताना किंवा एक्सपेरिमेंट करत असताना जी मेथड आपण यूज करत आहोत ती मेथड योग्य नसते, त्याला आपण म्हणतो इम्परफेक्ट मेथड्स यूज केल्यामुळे सिस्टमॅटिक एरर येत असतो. त्यानंतर इंटरफेरन्स ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. जे कुठे आपण कुठला एक्सपेरिमेंट करत असू तर तिथलं टेम्परेचर कन्सिडर केलं जातं. त्या टेम्परेचरचा तिथे काही इफेक्ट होत आहे की नाही, तो जर तिथे इंटरफेअर करत असेल तर त्याला आपण म्हणतो इंटरफेरन्स ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. उदाहरणार्थ, टेम्परेचरचा भरपूर वेळा इफेक्ट होत असतो कुठल्याही इक्विपमेंटवर, मग त्या टेम्परेचरमुळे ज्या आपण रीडिंग्स घेणार त्या रीडिंग्स बरोबर येत नसतात, त्याला आपण म्हणतो इंटरफेरन्स ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. तर पहा, सिस्टमॅटिक एरर हा कशामुळे येतो? सिस्टमॅटिक एरर इम्परफेक्ट कॅलिब्रेशन व्यवस्थित नसल्यामुळे. कॅलिब्रेशनचा अर्थ लक्षात ठेवा, कंपॅरिझन विथ स्टँडर्ड. नंतर नंबर 2, इम्परफेक्ट मेथड्स. ज्या मेथड्स आपण यूज करणार त्या मेथड्स योग्य नसतील, बरोबर नसतील तर तिथे सिस्टमॅटिक एरर येऊ शकतो. इंटरफेरन्स ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, फॉर एक्झाम्पल टेम्परेचरचा बहुधा इफेक्ट होत असतो, त्याला आपण म्हणत असतो सिस्टमॅटिक एरर. तर पहा, हा सिस्टमॅटिक एरर जो आहे तो नंबर 1, नंबर 2 हे काय आहे? ऑब्झर्वेशन्स. ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करतो त्यावेळेस ऑब्झर्वेशन घेत असतो, रीडिंग घेत असतो. ऑब्झर्वेशन्स याच्यामध्ये इनॲक्युरसी. ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करत असतो त्यावेळेस रीडिंग्स, दॅट इज ऑब्झर्वेशन्स, आपण नोट डाऊन करत असतो. ते जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्या ऑब्झर्वेशन मध्ये इनॲक्युरसी आल्यामुळे किंवा इनॲक्युरसी असल्यामुळे सिस्टमॅटिक एरर येतो. त्यानंतर मेजरमेंट प्रोसेस. तर पाहता, हे सिंपल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत आहेत. ज्यावेळेस आपण पण स्वतः असं करत असतो, ड्रॉ अ लाईन ऑफ 5 सेंटीमीटर. तर क्लासमध्ये 60 स्टुडंट असतील, बरोबर, आणि सर्वांना सांगितलं 5 सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करा. तर सर्वांकडे इन्स्ट्रुमेंट असतील, सर्वजण लाईन ड्रॉ करतील, तर सर्वांचीच लाईन 5 सेंटीमीटर येईल का? नाही येणार. कोणाची 4.95 येईल, कोणाची 5.1 सेंटीमीटर येईल. हे जे एरर्स आहेत दॅट इज मेजरमेंट प्रोसेस. कदाचित त्याने ड्रॉ केलेली 5 सेंटीमीटर असू शकते. ही जे क्रॉस चेक करणार आहे ही बरोबर आहे की चूक आहे हे जो कोणी पाहिल त्याच्याकडून एरर होऊ शकतो. स्टुडंटने 5 सेंटीमीटर बरोबर ड्रॉ केली पण मेजर करणाराने मेजर
4.95 केली तर हा पण एरर असू शकतो. दॅट इज मेजरमेंट प्रोसेस, मेजर करत असताना आलेला एरर. आणि हे सर्व घडत आहे कशामध्ये? सिस्टमॅटिक एररमध्ये. तर आपल्याला अजून डिस्कस करायचं आहे. सिस्टमॅटिक एरर बद्दल खूप काही बोलायचं आहे. तर पहा, सिस्टमॅटिक एरर हे जे एरर्स आहेत ते The sources of systematic error are number 1 instrumental error. आता इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणल्यानंतर सांगण्याची गरज आहे का? जे इन्स्ट्रुमेंट आपण खरेदी केलं आहे त्याच्यामध्ये एरर आहे, त्याच्यामुळे रीडिंग घेत असताना एरर येत आहे, तर त्याला आपण म्हणतो इन्स्ट्रुमेंटल एरर. तर इन्स्ट्रुमेंटल एरर पहा. फॉर एक्झाम्पल, आपण मगाशी एक एक्झाम्पल दिलं, हे 00 जर व्यवस्थित सेट केलेला नसेल, 00 व्यवस्थित सेट केलेला नसेल तर आपल्याला भेटणारी साखर दॅट इज शुगर कमी भेटेल. बरोबर? जास्त कधी भेटत नसते, कमीच भेटते. तर प्रत्येक वेळेस आपण काय करत असतो? ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्वतःचं वेट मेजर करता, वेइंग मशीनवर असे उभा राहता तुम्ही इथे असे, बरोबर? कारण तुमचं वेट वाढलं आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं असतं. मग तुम्ही याच्यावर उभे राहता, बरोबर? त्यानंतर इथे डिजिटल मीटर असतं जे आपल्याला सांगतं आपलं वेट आहे 60 kg. हे सुरुवातीला 0 आहे की नाही? 0 नसेल तर हा इन्स्ट्रुमेंटल एरर असेल, बरोबर? तर हा 0 सेट करणं गरजेचं असतं. तर इन्स्ट्रुमेंट मुळे होणारा एरर दॅट इज इन्स्ट्रुमेंटल एरर, सिंपल गोष्ट आहे. नेक्स्ट आहे एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक्स. एरर ड्यू टू imperfection in experimental. तर error due to imperfection in experimental technique, that is process. एक्सपेरिमेंट, कुठलाही एक्सपेरिमेंट तुम्ही स्कूलमध्ये एक्सपेरिमेंट करता, जर एक्सपेरिमेंट करत असताना जर आपली मेथड किंवा प्रोसेस जर चुकली तर काय होतं? एरर. म्हणजेच एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, किंवा जे टेक्निक आपण यूज करतो, जी मेथड यूज करतो, तर त्याला आपण काय म्हणतो? एरर. तर दिस इज अन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. कशामुळे येतो हा? डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. जे आपण इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याची सेटिंग म्हणजे सेटअप जर आपण व्यवस्थित नाही केला तर हा एरर आपल्याला पाहायला भेटतो. तर पहा, फॉर एक्झाम्पल इथे आहे 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर आणि ही ट्यूब आहे. या ट्यूबमध्ये आहे लिक्विड किंवा वॉटर फुल भरलेली आहे. जर ही आपण अशी व्हर्टिकल नाही धरली, इथे पहा 1 मीटर, इथे असेल 0, 1, 2, 3, 4, 5 मीटर आणि हा असेल बेस रेफरन्स. ही ट्यूब आहे, या ट्यूबमध्ये आहे लिक्विड. हे लिक्विड किती आहे हे आपल्याला मेजर करायचं असेल, जर ही ट्यूब आपण व्हर्टिकली बरोबर धरली तर याच्यामध्ये किती लिक्विड आहे हे आपण ॲक्युरेटली सांगू शकतो. जर कोणी आला आणि ही ट्यूब अशी धरली तर काय होईल? व्यवस्थित याच्यामध्ये किती लिक्विड आहे, किती वॉटर आहे हे सांगता येणार नाही. कारण इथे पहा काय दाखवत आहे? 4 मीटर. इथे पहा हा दाखवत आहे 5 मीटर. तर अशा प्रकारे मिस्टेक होऊ शकते. म्हणून जर हा व्हर्टिकली नाही धरला, असा धरला, तर त्याला आपण म्हणतो
डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट, किंवा याच्या जागेवर तुम्ही ही स्केलच तुम्ही अशी धरली, याला व्हर्टिकल ठेवलं बरोबर, पण स्केल तुम्ही व्हर्टिकल नाही ठेवली, स्केल अशी इन्क्लाइन केली, तरी रीडिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याला आपण म्हणतो एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन अ एक्सपेरिमेंटल टेक्निक. त्यानंतर शेवटचा एरर, सोपा एरर, पर्सनल एरर. पर्सनल एरर बद्दल काय बोलण्याची गरज नसावी. पर्सनल एरर म्हणजे कोणते एरर, तर पहा, these errors are introduced due to fault of the observer. Fault of observer. ऑब्झर्वेशन व्यवस्थित करत नसेल तर हा पर्सनल एरर असेल. त्यानंतर केअरलेसनेस. जर तो पर्सन, जो वर्कर, ऑपरेटर केअरलेसनेस करणारा असेल तर तिथे पण काय होईल, ऑब्झर्वेशन्स किंवा रीडिंग घेताना चूक होईल आणि एरर क्रिएट होईल. तर याला आपण म्हणतो पर्सनल एरर. म्हणजे ऑपरेटर रीडिंग घेत असताना त्याला रीड करता येत नसेल, मशीन हँडल करता येत नसेल, तर मशीन शिकून घेणं गरजेचं आहे. रीडिंग कशा घ्यायच्या हे शिकून घेणं गरजेचं आहे. जर त्याला असं काही येत नसेल तर तो काय करेल, असले छोटे छोटे एरर्स करेल. 5.1 ला तो सांगेल 4.9 बरोबर, किंवा 4.9 ला सांगेल तो 5.1. तर असे जे एरर्स आहेत, फॉल्टी ऑब्झर्वेशन किंवा केअरलेसनेस, हे जे एरर्स आहेत त्याला आपण म्हणतो पर्सनल एरर्स. आणि हे जे एरर्स आहेत, कोणते एरर, सिस्टेमॅटिक एरर जे आता आपण डिस्कस करत आहोत, हे सिस्टेमॅटिक एरर्स आपण मिनिमाइज करू शकतो. कसं करू शकतो, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित कॅलिब्रेट करायचं. हे सुरुवातीला 0 दाखवत आहे की नाही हे चेक करायचं, किंवा व्यवस्थित रिपेअर करायचं. त्यामुळे आपण हा जो स्टुडंट होता 65 kg जो दाखवला, ऍक्च्युअली त्याचं वेट 60 kg आहे, पण अगोदरच इथे 5 kg दाखवत असल्यामुळे तो इन्क्रीज होऊन 65 kg दाखवला जाईल. मग हा एरर अवॉइड केला जाऊ शकतो, मिनिमाइज केला जाऊ शकतो व्यवस्थित कॅलिब्रेशन करून किंवा इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित यूज करून. काही वेळेस रीडिंग ऑब्झर्व करत असताना चुका होतात. 65 ला कधी कधी काय होतं, 65 असेल तर तो ऑब्झर्वर 85 म्हणतो, कारण त्याला 6 हा 8 सारखा दिसतो. असं तुम्हाला कधी अनुभवायला भेटला असेल. ऍक्च्युअली आहे 65, मेजर केलं जातं 85. हा ऑब्झर्वेशन मध्ये होणारा एरर. तर सिस्टेमॅटिक एरर्स कॅन बी मिनिमाइज बाय युजिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट. काय करणार तुम्ही, करेक्ट इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर ज्या एक्सपेरिमेंटल प्रोसिजर आहेत त्या व्यवस्थित अभ्यासून, त्यांचा डीप सखोल अभ्यास करून, त्या व्यवस्थित अप्लाय करून जर एक्सपेरिमेंट कंडक्ट केला तरी पण आपण हे एरर्स अवॉइड करू शकतो. किंवा पर्सनल एरर्स जे आहेत, शेवटी जे व्हायला नको आहेत, पर्सनल एरर्स, फॉल्ट ऑब्झर्वेशन, 65 ला 85 रीड करणं किती मोठी चूक आहे, किंवा केअरलेसपणा करणं ही पण चूक आहे. हे जर थोडी केअर घेतली तर हा एरर गायब होईल. व्यवस्थित 65 ला 65 रीड केलं तर हा पण एरर गायब होईल. अशा प्रकारे हे जे सेटिंग आहे, व्यवस्थित सेटिंग केलं हा पण एरर गायब होईल. व्यवस्थित कॅलिब्रेशन केलं किंवा करेक्ट इन्स्ट्रुमेंट आपण यूज केलं तरी हा पण एरर आपण रिमूव्ह करू शकतो. तर हे जे आहेत सिस्टेमॅटिक एरर्स, हे आपण सिस्टेमॅटिक एरर मिनिमाइज करू शकतो. आणि मिनिमाइज कसं करू शकतो हे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला स्वतःला काळजी घ्यायची आहे, स्वतः व्यवस्थित राहायचं आहे आणि व्यवस्थित ऑब्झर्वेशन्स
किंवा एक्सपेरिमेंट करत असताना जी जी काळजी घ्यायची आहे तिथे लिहिलेलं असतं इन्स्ट्रक्शन्स. त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो केल्या तर सिस्टमॅटिक एरर ऑटोमॅटिकली मिनिमाइज किंवा नाहीसा होऊन जाईल. त्यानंतर दुसरा एरर आहे, शेवटचा एरर, तो एकदम सोपा आहे, रॅन्डम एरर. याच्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाहीये. रॅन्डम एरर सर्वांनाच माहित आहे. तर रॅन्डम एरर पहा, याचं नावच आहे रॅन्डम, म्हणजे हा कितीही प्रयत्न केले तर हा एलिमिनेट करता येत नाही, असा एरर आहे. हा सदैव होतच असतो. हा एरर सतत होत असतो. सतत हा एलिमिनेट करता येत नाही. एलिमिनेट करता येत नाही. मिनिमाइज करू शकतो, पण एलिमिनेट म्हणजे पूर्णपणे हा एररच होऊ द्यायचा नाही, असं होणार नाही. तर पहा, हे जे एरर्स आहेत, हे जे आपण वर डिस्कस केलं, इन्स्ट्रुमेंटल एरर, एरर ड्यू टू इम्परफेक्शन्स इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, पर्सनल एरर, हे जे एरर्स आहेत, हे सर्व एरर्स जरी आपण मिनिमाइज केले तरी पण हा रॅन्डम एरर येतच असतो. These are the errors which are introduced even after following all the procedures to minimize systematic errors. सिस्टमॅटिक एरर कसा मिनिमाइज करायचा, कसा गायब करायचा, कितीही आपण प्रयत्न केला आणि हे सर्व मिनिमाइज केल्यानंतर सिस्टमॅटिक एरर जरी आपण पूर्णपणे नाहीसा केला तरीही रॅन्डम एरर गायब होत नाही. हा जो रॅन्डम एरर आहे, हा रॅन्डम एरर इज अ टाइप ऑफ एरर मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये, तर कुठल्याही एका डायरेक्शन मध्ये सिस्टमॅटिक एरर पण होत असतो, रॅन्डम एरर पण होत असतो. दोन्ही एकाच वेळेस होणार नाही, एकतर वाढेल किंवा एकतर कमी होईल, दोन्ही एकाच वेळेस होणार नाही. त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डायरेक्शन किंवा निगेटिव्ह डायरेक्शन. इन बोथ डायरेक्शन्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, हा एलिमिनेट करता येत नाही, सिंपल. बट वी कॅन मिनिमाइज तर सर्वच गोष्टी आपण करू शकतो. मिनिमाइज आपण करू शकतो. मिनिमाइज कसं करू शकतो हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मिनिमाइज कसं करू शकतो हे तुम्हाला इथे थोडक्यात मी सांगेन. मिनिमाइज कसं करणार, तर एक छोटंसं एक्झाम्पल देतो, तुम्हाला कळेल. हा एरर मिनिमाइज करायचा कसा, कोणता एरर, रॅन्डम एरर. तर पहा, इथे लिहिल्यानंतर तुम्हाला फोटो पाठवता येणार नाही. नेक्स्ट, रॅन्डम एरर्स occur due to variation in conditions in which experiment is performed. तर पहा, हा एरर मिनिमाइज कसा करायचा. वी कॅन मिनिमाइज दिस एरर. कसा करायचा, तर हा जो रॉड आहे, हेच एक्झाम्पल आपण घेऊया जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. याची लेंथ 1 मीटर आहे, हे आपल्याला अगोदर माहित आहे, पण हे माहित